नमस्कार, कसे आहेत यूट्यूब फॅमिली. चला आज बनवणार आहे मी तांदूळाची भाजीची रेसिपी. हे बघा, पहिलं तर आपण भाजी नीट करून घेऊया. अशी एकदम काड्या ठेवायच्या आणि लई काड्या पण ठेवायच्या नाही, त्याची भाजी खूप छान लागते. मला तर खूप आवडती. अशी करायची, अशी नीट करायची. हो हो, अशी. दुसरी पण दाखवते. हो का, अशी बुडाची पण घ्यायची भाजी, वाटोळं नाही करायची. हो का, अशी फोडून घ्यायची पूर्ण भाजी ह्याची. कारण भाजी का नाही वाटोळं करायची, ह्याची भाजी होती एकदम थोडीशी. मी आणलेले आहेत, 2 जुडे आणलेले आहेत. एक एक नीट करून घ्यायची. मग अशी म्हणजे ह्याची शिजून भाजी कमी झाली ना, मग किती थोडीसं होणार ना, म्हणून पूर्ण भाजी घ्यायची. खराब नाही करायची, एक पण वाटोळं नाही करायची. गावाकडे शेतात कुठं पण उगवती उसात ती. आता ह्या दिवसात तर लय असते. मी रानात काम करीत होते ना शेतामध्ये, तर मी सारखी आणत होते गावाकडे असताना. हो का, कुठं पण असते. इकडं मी 10 रुपयाला एक जुडी आणली. हो हो, आवडीनं आणली. गावाकडं असं कोणी एवढं विचारित नाही या भाजीला. उसात ते तर लय असते, कुठले पण कापूस ऊस सोयाबीनमध्ये लय आलेली असते आता ह्या दिवसात तर. आणि एकदम छान लागते ही कवळी कवळी. तर अशी नीट करायची. एक गड्डी निसून झालेली आहे, एक पिंडी. आता दुसरी पिंडी काढायची. आता दुसरी निसायची. हो का, पण अशीच नीट करून. गवतच आहे ह्याच्यात जास्त, तर भाजी कमी गवत जास्त आहे. बघा, तुम्हाला कुणाकुणाला आवडती भाजी. हो का, तुम्ही खाल्ली का अशी शेतात? आम्ही कामाला खुरपाय जात होतो, असंच आणायची आणि रोजचं डब्यावर भाकरीसोबत करून नेत होतो ही भाजी. चला, एक झाली. आता एक दुसरी पेंडी मिसळून घेऊया आपण सगळी अशीच. भाजी घ्यायची, अशी काड्या घ्यायच्या. काड्या का घ्यायच्या की जसं मटणाला हाडकाशिवाय चव नसती, तसं भाजीला काड्याशिवाय चव नसती. आपण चिकन आणलं, मटण आणलं, आपण काय म्हणतात हड्डी द्या, हड्डीचे पीस द्या, तसं भाजीला काड्याशिवाय चव नसती पालेभाजीला. हे बघा असं. म्हणून काड्या घ्यायच्या. काडी सहित जास्त कवळ्या असेल तर जास्त काड्या घ्यायच्या. भाजी एकदम छान लागते. लांब लांब खुडायची अशी, असं राहते. झाली आपली भाजी कमी. एवढी झाली भाजी नाही, एवढा कचरा झाला बघा मित्रांनो. हो का, आता ही 2 पेंड्या भाजी आहे. आता बघू, आता तुम्हाला दाखवते किती होती. चला आपण ह्याला धुवून घेऊया. टाकायची मस्त आपली धुता येते. शक्यतो आता पावसाळा चालू आहे, अशी जाळीच वापरायची भाजी धुवायला. माती जास्त येते आता ते, कारण हे घाण वाटते. ते ताटातच बसते, ही खालच्या खाली निघून जाते. हो का, धुवून शिजायला टाकायची. आता अशी धुवली, स्वच्छ झाली. आता आपण जाळी ह्याच्यावर ठेवू पाणी निघायला. पातेल्यात कढई, गॅस चालू केलाय, कढई ठेवली, ह्याच्यात पाणी टाकू. हो का, पाणी टाकलं ह्याच्यात. 1 तांबे टाकायचं. पाणी नाही जास्त टाकायचं, थोडंच पाणी टाकलं तर शिजून निघते. अशी पूर्ण जाळायची, म्हणजे पाणी बिनी नितळते. हो का, असं थोड्या वेळ करायची, म्हणजे पटकन पाणी निघून जाते असं चांगल्यासारखं. हे आपण टाकू त्याच्यात. हो का, अशी बघा कशा काड्या दिसतात. खरं आहे का नाही मित्रांनो, मी बोललेलं जशी हाडकाशिवाय मटणाला चव नसती, तसंच भाजीला भाजीला काड्याशिवाय चव नसती. सॉरी, चुकायले बरं माझं बोलणं. मधून मधूनच काहीतरी डोक्यात असलं किती होते तसं. असं वापरून घ्यायची अशी चांगली, म्हणजे शिजवून घ्यायची चांगली. ही असं खाली राहती भाजी. अशी पाणी खालचं गरम झालं ना
अशी हलवायची, वर खाली करायची असं बघा अशी, म्हणजे चुकून राहते खाली. आता सगळी खाली जाते भाजी, जशी जशी शिजन तशी. आणखीन थोडी आहेच फुगलेली. त्याला मी भाजीचं साहित्य करणार आहे, फक्त हे टाकणार आहे लसूण. ह्याच्यात पण सांडला मी, फक्त जास्त लसूण टाकणार नाही. मला फक्त साधी भाजी आवडती, तांदूळ कुंजराची भाजी आहे. तिकडं पुण्याला चवळी म्हणते, तर चवळी बघा. जास्त लसूण वापरणार आहे मी ह्या भाजीत एवढा. आता लसूण फुटून घेऊया आपण. बारीक मीठ टाकायचं, पटकन टोंब्याखाली सापडते बघा. नाही तर इकडं पोळते, फुटताच येत नाही पटकन. मला साधी भाजी आवडती, ही मेथीची पण साधीच आवडती, आणि हे पण. इकडं पुण्याला तांदूळ हे म्हणते, तर गावाकडं म्हणते तांदूळ कुंजरा, आणि इकडं म्हणते तर चवळी. मला तर कळतच नव्हतं नवीन नवीन चवळी म्हणजे काय. नंतर माहिती झालं चवळी कशाला. मी त्या चवळीच्या शेंगाच हुडकायची. असं बारीक कुठून घ्यायचं. रट रट भाजी शिजती आपली बघा, आवाज. आणखीन तिला हलवायचं राहिले त्या भाजीला, वर खाली करायचं राहिले. कढई पण डुगू डुगू करते आमची, घसरती असं. एकदम बारीक कुठला येतात लसूण, फक्त मीठ आणि लसूण टाकायची भाजीत. काढून काढलं लसूण ह्याच्यात. आता भाजी शिजली आपली, आपण काढून घेऊ आणि परत एकदा पाणी टाकून धुवून पिळायची. पिळून करतात आम्ही ही भाजी बरं का, मला दाखवते. अशी गरम पाण्यातून तर काढून घ्यायची. हो का अशी. आता बघा 2 गड्डे आणले होत्या बघा. ही केवढी भाजी झाली अशी, एकदम थोडी. पूर्ण. आणखीन ही थंड पाण्याने धुवून घ्यायची, पिळायची. ह्याच्यात थंड पाणी टाकायचं आपण, ह्याच्यात थंड पाणी टाकायचं. परत टाकायचे. बघा किती घाण पाणी निघते, लाल लाल भाजीचं पाणी. गरम चाळणी घेतली तरी चालती, पण मी म्हटलं कशाला गरम ती चाळणी पगळून जाईल म्हणून. अशी पिळून घ्यायची अशी. असा मोठा करायचा बघा. हे असं ताटात ठेवायचा. पिळून भाजी घ्यायची अशी मस्त पिळून असं पूर्ण. बघा सगळं पाणी बिणी घाण सगळं स्वच्छ आधी धुवून घ्यायची, परत एकदा पिळायची. हो का बघा पाणी ह्याचं बी कसं निघले. तरी पण असते भाजी शिजलेलं. हे लाल काडीची भाजी असते, लाल बी पाणी निघते. मी लोखंडाच्या तव्यात करणार आहे, सुट्टी करून घेणार आहे मी भाजी. अशी गोळा केलेला असते ना, मुटका केलेला असते ना, ती अशी सुट्टी करून घ्यायची. असं 2च मुठ्ठी झाली त्याची, एवढी झाली आहे. असं म्हणजे अशी गोळे राहत नाही तर भाजीचे. दोन्ही हाताने आपली मस्त अशी मोकळी करून घ्यायची भाजी.
आणि त्याच्यात मीठ टाकायचं आपल्याला. पण बघा अशी करायची. मीठ लावून घेऊ पहिला आपण. ह्याच्यात सगळं टाकते तर हिरवी मिरची टाकते तर शेंगदाण्याचं कूट टाकते तर, पण मी नाही टाकणार, मला आवडतच नाही. ती साधी भाकरीसोबत आवडते, एकदम लसणातली सपक. तुम्ही पण अशी करून बघा, किती भारी लागते बघा तुम्ही. अजून थोडंसं मीठ टाकतो. आता तवा तापलाय आपला, आपण तेल टाकू ना. बघा थोडं टाकते, आणखीन थोडंसं. एवढा लसूण झालाय, एवढा कुटून झालाय. जास्त तुम्ही टाकायचा, गॅस एकदम बारीक करायचा, करपू द्यायचा नाही. पटकन हलवायचं. भाकरी टाकूया आपण. भाजी आता सगळी मिक्स करून घ्यायची, मिक्स करायची. वास खूप छान येते बघा. लसूण आणि मीठ एवढंच टाकलं मी. तुम्हाला टाकायची असेल तर हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट पण टाकून करायची. मी अशी सपक भाजी आणि ठेचा घेऊन जायचं सोबत, एकदम छान लागते भाकरीसोबत. मी करणार आहे याच्यासोबत बाजरीची भाकर. ते पण करणार आहे, पण दुसऱ्या लोकांना घरातलं मी भाकर करणार आहे माझ्यासाठी. पूर्ण हलवून घेतली आणि ह्या भाजीला कधी कधी पाणी राहते, आपण कधी ताकद लावून नाही पिळलं ना, मग काय करायचं, असं पांगून ठेवायचे. पाणी असलेली भाजी नाही छान लागत. असं फुल गॅसवर ठेवली ना, सगळं पाणी बिनी सगळं आटून जाते आणि भाजी एकदम उकळी आणि छान होते. असं पसरायची भाजी तळवर वेळ अशीच राहू द्यायची भाजी, अशी पसरून. हो का, आता भाजी झाली असते. आता आपण उतरून घेऊया. अशी झाली एकदम तडतडवाली. इथं ठेवायची भाकरीला तवा ठेवली. चला भाकर करूया आपण. पीठ मळून घ्यायचं भाकरी करून. बाजरीची भाकर आणि तांदूळ गुंजराची भाजी खायची. एकदम मस्त पीठ मळलंय आता. मस्त थापून घ्यायची, पातळ बाजरीची भाकर करायची. जाड भाकर केली ना छान लागत नाही, पातळ बाजरीची भाकर करायची. आणखीन एक म्हणलं होतं, आणखीन एक वाढली बघा. भाकर टाकली आता. फुगायली, फुगती का अर्धीच फुगती ती काय माहिती नाही, गॅरंटी नाही, पण फुगल काय सांगता येत नाही. चांगली भाकर केली बघा, काट फुगली. आणि कडक भाकर जर चुलीवरल्यासारखी भाकर करायची असेल तर काय करायचं, गॅस बारीक करायचा आणि शेकायची. बघा मी आता बारीक गॅस करणार आहे आणि पाठीमागून ती पाट जी असते ती पाठीमागून शेकायची. अशी करपली थोडी भाकर, कडक होती चांगली. बारीक गॅसवर शेकल्यावर कडक होती भाकरीसोबत खायला. चला आपण खाली बाजरीची भाकर आणि भाजी मस्त झाली. या सगळेजण बाजरीची भाकर आणि
तांदूळाची भाजी खायला. तांदूळ कुंदराची भाजी तुमच्यात काय म्हणते मला नक्की सांगा. तांदूळ कुंदराची भाजी म्हणते का चवळी म्हणते? तर मस्त त्याच्यासोबत तिखट मिरची. या कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.